सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गाये नावडी हीची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आमासी गुण गाये नावडी हीची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रनिलामुदावम जगदने तपानी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदनं कन्यनेत्रं सदैधवला संत्री विठ्ठलं चिंतयामि दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण वंदो तव चरण श्रीगुरूंची ते नमस्कारुणी आता महायोग पेटे तडे विमारतम पुरम पुंडलिकाय दातो मुनींद्रे समागततिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वराय
झालो चराचरी मस्तक माझे पायावरे या वारकरी संतांच्या आता मद साई येथे करावे दिवा तुझी घे चरण शिवा सकळ गोवा गोणी हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाये नावडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा सर्वांच्या परिचित असणारा अभंग आहे. अभंगाला बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं म्हणजेच आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आता जो परिहार आहे. आपण पाहतो गेल्या अनेक वर्षापासून आपली चालत आलेली अखंड ज्ञान साधना नाम साधना ही अत्यंत अशा माध्यमातून प्रभू रामचंद्राचा आपण या ठिकाणी हा महोत्सव साजरा करतो. आणि यामध्ये दुग्ध सरखरा योग यावर्षी असा आला की आपले पौर्णिमा जी काही नवमी रामनवमी आणि अष्टमी एके दिवशी आली. हा योगायोग आहे. तसं अनेक वर्षापासून आपल्या आरवी सर्व ग्रामस्थांच्या वतीने भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिपादी पासून तो दशमीपर्यंत आपला या आरवी नगरीमध्ये ही अखंड ज्ञानदान नामदान आणि अन्नदान कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम तेथेचे उत्तम चरणारज वंदिते. महाराजाचा फायदा काय? जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. आपण या ठिकाणी कथा ऐकली. गेल्या 7 दिवसापासून आपण ह्या ध्यान मंडपामध्ये मी म्हणतो तुम्हाला खूप मोठा दुग्ध शर्करा योग आहे. काही 9 दिवस आपण या ठिकाणी जी साधना आहे, कारण तुमचं भाग्य आहे. काही ठिकाणी फक्त हनुमंतरायाचं मंदिर आहे, पण तुमच्याकडे हनुमंतराय बी आहेत. आणि ज्या हनुमंतरायानं रात्रंदिवस त्या प्रभूची सेवा केली त्या प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि समोर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे. म्हणून खूप तुम्ही या ठिकाणी हा त्रिवेणी संगम आहे. पण याच त्रिवेणी संगमामध्ये गेल्या 9 दिवसामध्ये कोण स्नान केलं? महाराज सांगतात ते भाग्यवान आहे.
नाही तर 9 दिवस आपल्या आर्वीमध्ये एवढा गजर होतोय, पण कोणी आळस केला, महाराज सांगतात त्यासारखे पांढरे पाहिजे कोणी नाही. करण ते कपाळाचे नाम नाही वाचे आणि सदैव सौभाग्य तो हरिरंगिनाचे. सज्जनो, साधला पर्वकाळ केला अंतरिता मळ. तुम्ही या ठिकाणी प्रभू रामचंद्राची कथा ऐकली. महाराज काय कथेमध्ये सामर्थ्य आहे. राम म्हणता रामाची होईजे आणि पदवी वैश्वनी पदवी घ्यायची. आपण या ठिकाणी खूप महाराजांच्या धाडे महाराजांच्या मुखातून आपण प्रभू रामचंद्राची कथा श्रवण केली आणि पाहता पाहता आपला हा नामसप्ताह ज्ञानसप्ताह आपण पाहतो तो समारोपाकडे वाटचाल करत आहे. आणि आज म्हणजेच जागराचा दिवस, आज म्हणजे पूजेचा दिवस. आज आपण ज्ञानेश्वरीची पूजा केली असेल, गाथ्याची पूजा केली असेल आणि प्रभू रामचंद्राच्या ग्रंथाची त्या ठिकाणी आपण पूजा केली आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज आपल्या या ठिकाणी ही पूजेचं कीर्तन आहे. सर्व गावकरी मंडळी आणि भजनी मंडळी सर्वांच्या प्रेमातून ही आज आलेली आपल्याकडे सेवा आहे. आणि तुम्ही म्हणता महाराज हे टाइम कोणता आहे, मी म्हणतो टाइमच नाही. आणि आज महिला मंडळाला एक सूट आहे, आज गाव चुलबंद असल्यामुळे इकडे स्वयंपाकाची तकतक नाही. इकडे नाही तर रोज म्हणले असत्या 6चं कुठे कीर्तन असते का. आम्हाला संसाराचा धाक निरंतर आमाशी आणि मरण भले परी अवकळायशी. या ठिकाणी आज स्वयंपाकाची तकतक नाही. सज्जनो, हे 10 दिवस आपल्याला या ठिकाणी हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा आणि भाग पाविल देवाचा तोची. सज्जनो, तुम्हा आम्हाला पवित्र असा नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहाची इत्य कर्तव्य आता आपण भगवान परमात्म्याची भक्ती करणं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं. बाकीच्या देहामध्ये नाही. आणि दिले इंद्रिय हात पाय कान नाक मुख डोळे बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. का इंद्रिय म्हणजे आपले प्रत्येक इंद्रिय, डोळे असतील, पाय असतील, कान असतं, हात असतील, प्रत्येक इंद्रियातून आपल्याला परमार्थ साधना करायची. आणि ही परमार्थ साधना करीत असताना महाराज सांगतात आपल्याच देहामध्ये अवसान असेल
तर आपण त्या कीर्तनाला येऊ शकू, आपण वारी करू शकू, आपण भजन करू शकू आणि आपण परमार्थ साधना करू शकू. कारण कथेची सामुग्री देहे अवसान. आपल्याला कथा कीर्तन ऐकायचं म्हटलं तर आपलं शरीर सज्ज असलं तरच आपण परमार्थ करू शकू. आता मला सांगा, आपण घरून इथपर्यंत आलो, आपले पाय चांगले होते, डोळे चांगले होते, म्हणून आपण मंदिरापर्यंत आपण आलो. पण काही माणसं म्हणजे महाराज का आमची परमार्थ करण्याची वेळ गेली नाही, परमार्थ आज करू उद्या करू म्हणता 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 महाराज आपलं आयुष्य निघून चाललेलं आहे. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये खूप मोठा प्रभू काळ साधलेला आहे. आपण प्रभू रामचंद्राची कथा श्रवण केली आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जी काही संप्रदायानं, जी काही संतानं, जी काही म्हणताना आपल्याला या ठिकाणी जो मार्ग दावलेला आहे त्याच मार्गाला तुम्हाला आम्हाला जायचं आणि आपलं जीवन कृतार्थ करायचं. आपण मनानं काहीच करायचं नाही. ज्ञानोबरा म्हणतात मनोमार्ग गेला तो तेथे मोकला. कारण जे मनानं गेले जाग्यावर थांबले. पण तुमचं आमचं भाग्य आहे, आज तुम्हा आमच्या जीवनामध्ये ज्ञानोबरायनं, तुकोबरायनं, नामदेवरायनं अनेक संत महात्म्याने तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमार्थ साधना केली सज्जनो. आणि ती परमार्थ साधना केल्यामुळे आज तुम्ही आम्ही आरवी या ठिकाणी या ज्ञान मंडपामध्ये ज्ञानेश्वरीची साधना असेल, गाथा असेल, भागवत असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, अनेक अनेक ग्रंथाचं आपण या ठिकाणी चिंतन करतो. हे आपल्यावर कोणाचे उपकार आहेत महाराज? फक्त संतांचे उपकार. महाराज सांगतात केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशे माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दान. का सज्जनो, आपण जर बाकीचं दान दिलं, बाकीचं दान सरणार आहे, पण परमार्थातलं दान असं आहे. आज मला कल्पांती सरणार नाही. महाराज सांगतात, आज मला सांगा, आपण साधं जर दान दिलं की दान क्षणिक आहे, नाशिवंत आहे, पण परमार्थ रूपी दान असं आहे. महाराज सांगतात आज ज्ञानोबराला जवळजवळ जाऊन 750 वर्ष पूर्ण झाले, तरी ज्ञानोबरायांचा जो ज्ञानेश्वरीचा जो आनंद आहे, आज आपण तो आनंद उपभोगतो. ज्या जगद्गुरु तुकोबरायाला 378 वर्षे पूर्ण झाले, तरी जगद्गुरु तुकोबरायांचा आपण गाथा चिंतन करतो आणि आपलं जीवन कृतार्थ करतो. आज तुम्ही मागच्या 15 वाड्यामध्ये आपल्या शेलूमध्ये पाहिलं असेल, केवढा त्या ठिकाणी हा कार्यक्रम साध्य झाला. कारण आपल्या परभणी जिल्ह्याची वारकरी संप्रदायाची काय ताकद आहे, आणि ती ताकद अशी त्या ठिकाणी मला साध्य झाली की सर्व, मी म्हणतो त्या ठिकाणी सीतारामजी दत्तरावजी आमच्या महिला मंडळाची 75% उपस्थिती होती. कारण ज्ञानेश्वरी पारायणाला, पंक्तीला वाढायला, अन्नदानाला 75% या ठिकाणी या महिलांची उपस्थिती होती महाराज. म्हणून आज तो एवढा कार्यक्रम त्या ठिकाणी सप्ताह संपन्न झाला की आपल्या परभणी जिल्ह्याचं पूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये त्या ठिकाणी आपली नोंद झाली. कशाची? परत तो सप्ताह असा होता, देणगी मुक्त होता, प्लास्टिक मुक्त होता,
आणि मानधन मुक्त होता. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणता महाराज एवढा मुक्त होता, मग खाला काय होतं? वरण चपाती नाही महाराज, दररोज त्या ठिकाणी 30-30, 40-40 आटम जेवणे करता होते. कशाची ताकद आहे महाराज? फक्त आज तुम्ही फक्त ज्ञानोबरायांच्या माऊलीचे चिंतन करा. महाराज तुम्हाला कोणी उपाशी राहू शकत नाही, एवढी ताकद त्यांच्या साधनेमध्ये. म्हणून आज महाराजांनी प्रमाण दिलं, कृपादान केले संती आणि कल्पांती सरेना. सज्जनो, हे परमार्थ रूपी धन आहे. हे धन आपण जेवढं वाटलं तेवढं वाढते. आणि प्रपंचातलं धन काय होतं? कमी होतं. एखादा म्हणून महाराज 100 एकर, 100चं 50 झालं, 50चं 25 झालं, 25चं 12 झालं, 12चं 5 झालं आणि 5चं शून्य आलं. पण आज एवढं हे परमार्थ रूपी धन आहे. आता मला सांगा, आपल्या आर्वीतले आतापर्यंत किती माणसं गेली? आधा मेला, 15 मेला, बाप वसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा गेला. आता किती माणसं आपल्या सत्यातून गेले, तरी आपला सत्ता कसा आहे? वाढत. कारण महाराज सांगतात, सुख घडो घडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडे. सुख घडो घडी वाढू लागे. म्हणून असं परमार्थ रूपी धन आहे. म्हणून गेल्या 9 दिवस आपण या ठिकाणी हनुमंतराच्या दरबारामध्ये जी साधना केली, आणि तुम्हाला मगाशी सांगितलं, वारकरी संप्रदायानं जे संतानं, जे साधूनं, मुनीने जो मार्ग देवला, जो नेम लावला, त्या नेमाचं आपलं अनुकरण करायचे. नाही तर आपल्या मनानं आपण काहीच करायचं नाही. कारण ज्या मार्गाने मुनी गेले त्या मार्गाने संतते येणे बनते चालू जाता, न पडे गुंता कोठे गाई. महाराज बसा ना. महाराज सांगतात, सज्जनो, तुमचं आमचं परमभाग्य. आता याच ठिकाणी आमचे परमश्री आदरणीय वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य नारायण महाराज यांचं पण या ठिकाणी आगमन झालेले. एकदा महाराजा करता टाळी वाजवा. सज्जनो, आपलं वैभव असतंय आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं, पण आपल्याला आपलं महत्व त्याचं कळत नाही. कारण तुकोबारायांचं महत्व तुकोबारायला कळलं नाही. आपल्या या ठिकाणी जी महाराजांची साधना आहे, खरोखर महाराज सांगतात, आपण जर पाहिलं तर जे काही साधना असेल त्या साधनेतून महाराजांना त्या ठिकाणी साध्य प्राप्त झालं. एवढा अधिकार महाराजांचा. म्हणून आपण या ठिकाणी महाराज पण आपल्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन महाराज उभे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून महाराज सांगतात, आताच आमच्या गणपतरावांनी प्रमाण दिलं की मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतती, येणेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठी काही. सज्जनो, तुम्हा आम्हाला आज आपण जर पाहिलं, संत महाराजांनी जो वारीचा मार्ग दावला, तो आज आपण ज्ञानेश्वरी सारखं पारायण करतो, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं. मग किती ताकद आहे महाराज सांगतात. जी ज्ञानेश्वरी संस्कृत भाषेमध्ये होती, ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायानं प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये केली. आणि आज जर आपण पाहिलं तर मराठी भाषेचा दर्जा केवढा आहे, पण ती आज मराठी भाषा कुठंतरी कमी होत चालली. आज आपण जर पाहिलं, प्रत्येकाला विचारा, माणसं भुसकटानं सांगते नारायण महाराज, आमचे मुलं इंग्लिश स्कूलमध्ये. मी म्हणतो, इंग्लिश भाषा अशी आहे, मराठी भाषा लवचिक आहे.
जसं आमच्या माता माऊली आहेत, आपल्या डोक्यावरला पदर पडू देत नाही, कारण आपला पदर डोक्यावर खाली येऊ देत नाही का, हे त्यांचं भूषण आहे. त्यांचं लवून चोपून वागणं हे मर्यादा आहे. तशी मराठी भाषा म्हणजे खूप मोठी लवचिकता आहे. तिला थोडा महाराज स्पर्श सहन होत नाही. तुम्ही पाहता महाराज, आपण जर पाहिलं मराठी भाषेवरला एक जर टिंब गेला तर अर्थाचा अनर्थ होतोय. कारण ज्ञानोबाने सांगितले एवढी मोठी भाषा आहे मराठी, कारण माझी या मराठी या नगरी ब्रह्मविद्येचा शुगाल कोरी. आता मला सांगा, आपण इंग्रज भाषा बोलतो नारायण महाराज, आता इंग्लिश भाषेत नवनाथ महाराज काय तत्व आहे, जे आपले गाढव आहे इथं रस्त्यानं वाळू वाहतील, त्या गाढवाला नर असला तरी काय म्हणते, काय महाराज, डॉंकी, आणि मादी असली तरी डॉंकी. शब्द काय एकच आहे, नर असो का मादी असो. तसं मराठी भाषेत चालत नाही. मराठी भाषा कशी दर्जेवान आहे, भूषणास्पद भाषा आहे मला सांगतात. म्हणून आज आपण पाहतो ती मराठी भाषा, आपण सज्जनो मराठी भाषेचा दर्जा मराठीचे बरी अमृताही पै पैजा जिंके ऐशे अक्षरे रसके मिळवीन. महाराज सांगतात अमृतापेक्षा अशी भाषा आपली दर्जेवान आहे. म्हणून आज आपण त्या ज्ञानेश्वरीचे पारायण करतो. कोणामुळं? फक्त ज्ञानोबरायामुळं. सज्जन वास म्हणून तो महाराज सांगतात मार्ग दावून गेली आधी दयानिधी संतती. म्हणून आपण पाहिलो गेल्या 9 दिवसापासून आपण या साधना केली महाराज. आपण पाहिलं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी कीर्तन रूपी 9 पुष्प तुम्हाला त्या ठिकाणी श्रवण करण्याकरता मिळाले. पहिल्या दिवशी तुम्हाला काय मिळालं, दुसऱ्या दिवशी काय मिळालं, तिसऱ्या दिवशी काय मिळालं, तुम्हाला काय 9 दिवस त्या ठिकाणी 9 प्रकारचे त्या ठिकाणी पक्वान्न मिळाले. जसं अर्जुनाचं निमित्त केलं ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. फक्त अर्जुनाचं निमित्त केलं पण तुम्हा आम्हाला फायदा झाला. तसं 9 दिवस आपण या ठिकाणी हनुमंतराच्या दरबारामध्ये, प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये जे काही आपण श्रवण केलं. म्हणून आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हा क्रम कसा आहे, जशी आपली परंपरा आहे आपल्याला त्याच परंपरेचा आपल्याला अनुकरण करावं लागेल. आपल्याला मी सांगितलं मनानं काही करू आपण शकणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज जो आपण अभंग सेवेसाठी निवडलेला आहे, अभंग सर्वांच्या परिचयातला आहे आणि अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. आजच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया भगवान परमात्मा समोर मागणं मागतात. तुम्ही म्हणता महाराज तुकोबराया मागणं मागताच का? कारण नाही. महाराज सांगतात तुकोबराया, कारण तुकोबरायाचे बरेच प्रमाणात, कारण तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी देणे ढिग त्याची. महाराज जीवनात महाराज काहीच मागत नव्हते. मग तुम्ही म्हणतात ना आजच्या अभंगात महाराजांनी कसं देवाकडे मागणं मागितलं, चंद्रभागेचं स्नान केलं, कुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, नामदेवपारीचं दर्शन घेतलं, तुकोबराया महाद्वारात गेलेत महाराज आणि लगेच परमात्म्याच्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेले आणि भगवान परमात्म्याच्या चरणावर आपलं आपलं डोकं ठेवलं आणि देवाला वाटलं की आज तुकोबरायांची भक्ती परिपूर्ण झाली. आणि तुकोबरायांच्या जीवनामध्ये महाराज काय साधन होतं आणि आज आपण जर पाहिलं तर आपलं किती साधन आपल्याला सोपं झालं, साध्यही सोपं झालं. आणि तुम्हाला आम्हाला काय सहाय्य लागते महाराज, कारण हीच परमात्मा साधना जर करायची म्हटलं तर तुकोबरायांच्या काळामध्ये, ज्ञानोबरायांच्या काळामध्ये, नामदेवरायांच्या काळामध्ये आज तुम्ही आम्ही एवढं सुख भोगतो. साधं आपण प्रपंचातलं उदाहरण, एखादा जर मुलगा वाईट कर्म करू लागला, वेष्टीच्या आहारा जाऊ लागला तर ते वडील म्हणतात बाया अरे काही खरं नव्हतं, पण 1 एकराचं 10 एकर केलं, शून्यामध्ये ईश्वर निर्माण केलं आणि तू असं बावळटपणा करतो का? तसं आज तुम्हाला मला एवढा पवित्र असा अनमोल मोलाचा नरदेह प्राप्त झाला आणि आपण या ठिकाणी परमार्थ रूपी साधना नाही केली, कीर्तन नाही ऐकलं, प्रवचन नाही, भागवत नाही, नामस्मरण नाही, वारी नाही, तर मी म्हणतो महाराज ज्ञानोबरायाला, तुकोबरायाला, नामदेवरायाला असं वाटलं की या ठिकाणी मृत्यू लोकात जाऊन आपण काय फायदा केला. तसं या ठिकाणी तुकोबरायांची साधना परिपूर्ण झाली
आणि तुकोबराया भगवान परमात्म्याच्या महाद्वारात गेले आणि महाद्वारात गेल्यानंतर भगवान परमात्म्याला असं वाटलं की आज तुकोबराया मला निश्चित काहीतरी मागणं मागतील. पण सज्जनो, संत जीवनात काहीच मागत, कारण अपेक्षाच नव्हती, निरपेक्ष जीवन होतं, काहीच मागत नव्हतं. पण देवानं महाराज परीक्षाच घेतली. मी म्हणतो तितकी जर परीक्षा आपली घेतली तर आपण मंदिराकडे वाटचाल करू शकत नाही. माणसं सरळ म्हणतात, काय केलं महाराज देवानं चांगलं? आम्ही परमार्थ करतो, वारी करतो, अन्नदान करतो आणि परत आमच्याच मागं करत अशा का? सज्जनो, हे दोष महाराज त्याचा नाही, हे पूर्व आपलं कर्म आहे. कारण केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले ऐशी किती. आज आपण या मंडपामध्ये बसलो, साधारण नाही महाराज, पुण्य बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आज आपण या मंडपामध्ये बसलो, आपलं काहीतरी पुण्य आहे. आणि माणसं पुण्य ठेवा म्हणून आपण या सत्संगामध्ये आलोत. आपण प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये आलोत, हनुमानरायाच्या दरबारामध्ये आलोत. तसा योग महाराज तुकोबरायांच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं, नामदेवरायांचं जीवन, मग आपण नेहमी महाराज संतांच्या जीवनाची आपण अपेक्षा सांगतो. माणसं कधीही त्यांच्या जीवनात दारिद्र्य सांगतात, पण सज्जनो, त्यांच्यासारखे भाग्यवान, त्यांच्यासारखे श्रीमंत कोणी नव्हते. तुम्ही म्हणता महाराज काय तुकोबरायांचं वैभव होतं का? आकाश मंडप, पृथ्वी आसन आणि रमे तेथे मन क्रीडा करी. मग म्हणतात, जरी आपण जर पाहिलं प्रपंचिक साधन काही नसू द्या, तुमच्याकडे परमार्थ रूपी साधन असू द्या, परमार्थ आहे महाधन आणि दोडे देवाचे चरण. महाराज सांगतात परमार्थ खूप मोठं धन आहे महाराज. म्हणून तुकोबरायांच्या जीवनामध्ये किती महाराज, काही माणसं म्हणतात सर काय त्यांचं जीवन होतं महाराज, कारण आम्ही सदैव सुडके जवळी येता जोर दाखी जाऊ पुढे विके कुतरे घर लागली. आपण फक्त त्याच प्रमाणाचं अनुकरण करतो. पण सज्जनो, ज्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जो नजराणा पाठवला होता, तो नजराणा महाराजांनी परत केला. काय ताकद असेल त्यांची महाराज संत जीवनामध्ये. म्हणून आज तुकोबराया समोर परमात्मा समोर उभे आहेत आणि तुकोबराया समोर आहे. पण देवाला असं वाटलं की तुकोबरायांच्या प्रपंचामध्ये एवढं आतोनात त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती बिकट होत गेली. पण संत महात्म्याने सज्जनो जीवनामध्ये परमार्थ साधना सुटली नाही. आमचे सावता महाराज म्हणतात, समयाशी सादर व्हावे आणि देव ठेवील ऐशी राहावे. आपण जसा प्रसंग आला ना आपण तसं राहतं, पण परमार्थ साधनामध्ये आपण कमी पडायचं नाही. आणि आपण परमार्थ रूपी साधनामध्ये कमी झालो. सज्जनो, आज आपण जर पाहिलं तर ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, नाथबाबांचे जीवन आपण जर अवलोकन केलं तर त्यांच्या जीवनामध्ये काय साधना होती महाराज सांगतात. आज आपण नुसतं ज्ञानोबा, माऊली, तुकाराम जरी म्हटलं तर तुम्ही कुठं जा, तुम्ही उपाशी राहू शकत नाही. तुम्हाला 5 पक्वान्नाचं भोजन मिळते. पण महाराज सांगता, देवती बळी धरिला सायास करून याना सोपादिता पूर्व पक्षी धातो धिक्कारिले जन आणि स्वहे जनार्दन त्याची झाली. त्यांच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर महाराज काय अवस्था होती त्यांची. पण त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ साधनेवर संत महात्मे आरूढ होते. मग आज तुकोबरायांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याला असं वाटलं की आज तुकोबराया निश्चित मला काहीतरी मागणं मागते. पण महाराज नाही, महाराजांनी त्या ठिकाणी महाद्वारामध्ये प्रवेश केला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि भगवान परमात्मा तुकोबरायांकडे पाहतात आणि
तुकोबराया भगवान परमात्म्याच्या रूपाकडे पाहतात. पण देवाला असं वाटत होतं की आज मला तुकोबराया काहीतरी मागते. मागण्याची आस पाहि मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. देवाला वाटलं की तुकोबराया आज मला निश्चित काहीतरी मागते, पण नाही. सज्जनो, आज जर आपण पाहिलं परमार्थ रूपी साधनेमध्ये, आज मी म्हणतो पाहते पांडव अखंड वनवासी पण त्या देवाशी काय अवस्था होती महाराज. पण देवाचं चिंतन त्या ठिकाणी त्यांचं कमी होत नव्हतं. तसं आपल्या जीवनामध्ये आपण तुम्ही कुठंतरी असाल, काही जरी करीत असाल, फक्त महाराज तुम्ही प्रभूचं चिंतन करा. तुम्हाला भाग येणार नाही, शीण येणार नाही आणि तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद कोणाच्या प्रभूच्या नामामध्ये. म्हणून आपण त्याच प्रभूची कथा आणि त्याच प्रभूचं चिंतन आपल्या हनुमंतरायांच्या दरबारामध्ये केलं. आणि आज ज्या जगद्गुरु तुकोबरायाला भगवान परमात्मा मागणं मागतात, म्हणतात देवा तुकोबराया आज तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग तुकोबराया काय मागू लागले महाराज? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना. देण्याच्या बाबतीमध्ये भगवान परमात्मा एवढा उदार आहे. तुम्हाला माहिती आहे कोणाकोणाला दान दिलं? अहो ज्यानं भक्ती केली त्याला दान दिलं यात नवल नाही. पण काही देवानं उपकार जरी केले तरी देवावर अपकार करण्याकरता आले, त्यांनाही देवानं त्यांचा काय केला? उद्धार केला. जी पुतना देवाला मारण्याकरता आली स्थानामध्ये वीज घालून, पण त्याच पुतनेला भगवान परमात्म्यानं सावीच्या नावाची मुक्ती दिली. ज्या ध्रुव बाळाला फक्त वडिलांची मांडी पाहिजे होती, पण त्याच ध्रुव बाळाला भगवान परमात्म्यानं काय दिलं? आढळप दिलं. चला, ज्या सुदामदेव काय केलं? देव फक्त देवाच्या भेटीला करता गेले. कोण? आमचे सुदामदेव. पण काय केलं महाराज देवानं सुदामदेवाला?
सुदामदेव फक्त मुठभर पोळी घेऊन गेलते. त्याच्या मोबदल्यामध्ये देवा तुम्ही एवढं दान दिलं, आखे सुदामदेवाचा गाव सोन्याचा केला. मग तुकोबराय म्हणतात आम्हाला असं दान मागायचं नाही, कारण जे काही पद शाश्वत आहे, काही 5 वर्षाकरता आहेत, काही असे कल्पित 2.5 वर्ष करतायत, पण आम्हाला असं पद द्या जे कल्पांत सरणार नाही, असं दान. म्हणून ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा असं आम्हाला दान द्या की एक जन्म नाही, आम्ही पुन्हा पुन्हा कारण घेईन मी जन्म. यासाठी देवा तुझी चरण सेवा साधा बैठवा उपजोनी पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुकोबर म्हणतात देवा आम्ही पुन्हा जन्माला येऊ, आम्ही पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा आम्ही जन्माला येऊ. का तर महाराज सांगतात असं आमच्या जीवनात आम्हाला देवा तुम्हाला द्यायचंच ना, आम्हाला हे दान द्या. पण दुसरी गोष्ट महाराज एवढं थांबले नाही, आता भगवान परमात्मा समोर उभे आणि तुकोबर या समोर उभे. तुकोबर आता मागण्याकरता बी खंबीर झाले आणि भगवान परमात्मा देण्याकरता खंबीर झाले. मग आता तुकोबर यांनी सांगितलं देवा हेच दान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवा आमच्या जीवनात कितीतरी दुःख आलं आणि कितीतरी सुख आलं. आपलं कसं आहे, आपल्या जीवनात सुख आलं आपण देवाचं चिंतन करतो आणि थोडं आपल्या जीवनात दुःख आलं की जवळ सुखी असे बरवा तो मांडी हुटाची सेवा आणि आलेली या म्हणे देवा पाहू पाहू. आपण कधी आपल्या जीवनात काही संकट आलं की आपला परमार्थ दुरावतो. पण सज्जनो आज जर आपण पाहिलं ज्या जनाबाईला चंद्रभागेमध्ये सुळवला आणि शेवट इच्छा विचारली, जनाबाई शेवट काय इच्छा आहे? जनाबाईने एकच सांगितलं, मला माझ्या पांडुरंगाला फक्त डोळे भरून पाहू द्या. पाहिला जीवीचा जीवलग डोळे भरूनी सखा पांडुरंग. सांगितलं बाबा मला फक्त एकदा माझ्या परमात्म्याचं दर्शन घेऊ द्या, नंतर मला आशीर्वाद द्या. महाराज मी म्हणतो आपल्यावर तर इतकी वेळ आली आपण म्हणून जाऊ द्या ते सप्ताह इकडं ना आपण एक कर. पण सज्जन वास्तुपर्यंत देवा तुम्हाला दानच द्यायचं आहे ना, बाकी प्रपंचात मला काही दान नको. कारण प्रपंचामध्ये दान जरी दिलं ते कारण ते कसं आहे आवी विटणार आहे, पण परमार्थ सुख असं आहे आवीट आहे न विटणार आहे. आम्हाला ते शाश्वत सुख द्या अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. गुण गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी. देवा तुमचं गुण गात असताना त्या गाण्यामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे. नाही तर आपण किती भजन करतो आणि किती कीर्तन ऐकले पण अनेक आपल्याला परमार्थातला अनुभव आला नाही. काय कारण आहे? महाराज सांगतात तुकोबराय म्हणतात आम्ही असा व्यवहार केला सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आणि आनंद कोंदला
मागे पुढे संगती पंगती देवा सगळी घडी आणि नित्य नित्य जोडे तेची साच. आम्हाला संगतही देवाची आणि पंगतही देवाची असल्यामुळे तुकोबर म्हणता देवा तुमचं गुण गाण्याच्या ठिकाणी आम्हाला आवड. आणि सज्जनो आपण परमार्थ थोडा करा. तुम्ही शबरीचं चरित्र आपण ऐकलं असेल. काय शबरीची भक्ती होती महाराज. पण शबरीच्या मनामध्ये निश्चय होता की मला प्रभू भेट देणार, मला प्रभू भेट देणार. आणि त्याचा विश्वास कोणावर होता? फक्त शबरी त्या गुरुनं सांगितलं होतं शबरी तुला कुठं कर नलगती सायास जावे वनांतरा आणि सुख येतो घरा नारायण. शबरी एक ना एक दिवस तुला तुझ्या झोपडीमध्ये प्रभू भेट दिल्याशिवाय राहणार नाही. मग काय होती महाराज? निष्ठा होती, आवड होती आणि प्रेम होती. तसं आता नारायण महाराज परमार्थ खूप वाढला, सत्य खूप वाढले, पण माणसांना महाराज अनुभव नाही. काय कारण झालेलं आहे? अनुभवाला एकच कारण आहे. महाराज सांगतात आपण कोणतीही परमार्थ साधना करीत असताना त्या परमार्थ साधनेमध्ये प्रेम असले पाहिजे, परमार्थ साधनेमध्ये आवड असली पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला, नारायण महाराजांनी उत्कृष्ट प्रमाण दिलं. महाराज सांगतात थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ त्याला. म्हणून महाराज सांगतात गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. पण देवाला वाटलं की तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबराला कशातरी धनाची अपेक्षा असेल तर त्यावेळेस महाराजांनी त्या धनाचा पण काय केला? निषेध केला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. तिसऱ्या जनात महाराज मागणं म्हणतात देवा आम्हाला नलगे मुक्ती, देवा आम्हाला मुक्ती नको. कारण तुका म्हणे मुक्ती परिनेली नवरी. आणि आता दिवस चारी खेळी म्हणजे आम्हाला देवा तुमच्या मुक्तीची गरजच नाही. मुक्ती मुक्ती कामारी झाली या दाशी.
आमच्या घरी त्या दासी म्हणून त्या ठिकाणी राबतात, ती मुक्ती आम्हाला नको. नलगे मुक्ती धन, देवा आम्हाला धन नको. धनाच्या मागे बरेच त्या ठिकाणी अनर्थ सांगितले, देवा आम्हाला त्या धन नको. मग तुमच्याकडे कोणतं धन आहे महाराज? आम्हा घरी धन शब्दाची तरत नाही, आमच्याकडे शब्दरूपी धन आहे महाराज सांगतात. कारण वैष्णवाकडे काय मला सांगतात, वैष्णवा घरी सदा सर्व काळ धनजनती टाळ, कन्या भाकरीचे खाणे आणि राम नाम आम्हा सोने. त्या ठिकाणी हे महाराज आमचं सोनं आहे, ही आमची धन आहे, ही आमची काय संपदा आहे. म्हणून नलगे मुक्ती धन संपदा आणि संत संग देई सदा. महाराज देवा आम्हाला फक्त अशा संतांची संगत द्या. कोण्या संतांची संगत? देव वशे चित्ती आणि ज्यांची घडावी संगती. देवा या कलियुगामध्ये बरेच संत झाले, आता कोणाला संत म्हणायचं? तुकोबराने सांगितलं निरोबर आहे ना, तुम्ही कोणाला संत म्हणू नका, कोणाला साधू म्हणू नका. कारण पाणी पिना छान के और गुरु करना पहिचान के. तसं तुम्ही साधू जगामध्ये साधू नाही म्हणू नका. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा आणि साधू थोर जाणा कलियुगी. आज जर आपण पाहिलं की कशाच्या जीवावर महाराज एवढा कारभार चालते, काहीतरी महान विभूती, काहीतरी आपली शक्ती आहे म्हणून आपला एवढा विश्वतार्थ आहे. कोणामुळं? फक्त आमच्या संत महात्म्यामुळे. म्हणून महाराज सांगतात संत संग देही सदा. देवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय करा? संतांची संगत द्या. बरं तुकोबरा एवढे थांबले नाही, तुकोबरा म्हणले देवा कारण माणसाचा जन्म मिळाला नाही मिळाला तरी चालेल, संत समागमे एखादे परी व्हावे त्यांच्या द्वारी स्वानयाती. देवा आम्हाला कुत्र्याचा जरी जन्म दिला तरी कुठं दे? संताच्या द्वारा. मग तिथं काय होईल? प्रपंचांकित माणसाच्या जर जीवनासंगती जन्म दिला तर प्रपंचाच्याच कानावर गोष्टी येत्या, पण देवाविना काही आणि बोलणेच नाही. कमारी मध्ये कसे तसे हो, निरमणे रंग बोलते रे, निरमणे रंग बोलते रे. कमारी मध्ये कसे तसे हो, निरमणे त्या ठिकाणी सेवक म्हणून त्या ठिकाणी मी संतांची सेवा करीन. म्हणून नलगी मुक्ती धन संपदा संत संगती सदा. महाराज एवढ्यावर थांबले नाही. देवा बरं ठीक आहे, आणि तुम्हाला जन्म द्यायचा ना, आम्हाला काय करा? कुठे जन्माला घाला? अभंगाच्या Hallelujah.
अभंगाच्या शेवट महाराज सांगतात तुका मनी गर्भवाशी सुखी घालावे आमाशी गुण गाये नावडी हेची माझी सर्व जोडी. आता बसलेले म्हणतील महाराज तुकोबरायाने हे दान मागितलं पण कोणाकडे मागितलं. मग ज्या तुकोबरायाने त्यांच्याकडे दान मागितलं आज कारण आलो दान मागायास घोर करून या आस. मग आपल्याला त्या परमात्म्याकडे दान मागायचं. मग तो परमात्मा कुठं आहे एकदा त्या परमात्म्याचं आपल्याला नाव आठवू. एकदा हातानं टाळी मुखानं नाम आपणही त्या परमात्म्याकडे कारण येथे नाही झाली कोणाची निराश. जे परमात्म्याकडे गेले महाराज त्यांची आशा पूर्ण झाली. ज्या तुकोबरायाने परमात्म्याकडे दान मागितलं तेच दान आज तुम्हा आम्हाला प्रभू रामचंद्राकडे हनुमंतरायाकडे कृष्ण परमात्म्याकडे मागायचं आणि आपलं जीवन कृतार्थ करायचं. विठोबार कुमार गुण गाये नावडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर आवडी.